नमस्कार. परत एकदा पखाल रोडवर आलो आहे. इथं व्हिडिओ करायला आलो होतो आणि हे दोघं थांबले. हे योगेश गांगुर्डे आहेत, राहुल आहेत. हे दोघं सेल्स मार्केटिंगमध्ये काम करतात. राहुल जरा चेहरा दिसू दे, लोकांना दिसू दे व्हॉलेंटियर्स कसे येत आहे, कुठून कुठून येत आहे. तर ते आपले व्हिडिओज बघून आले. आता या स्पेसिफिक स्पॉटला का आलो तर आपण हा स्पॉट क्लीन केलेलाच आहे, पण काल असं लक्षात आलं की जे मागचं चेंबर आहे ते अचानक रात्री फुटलं आहे वाटतं आणि त्यातनं सगळं जे मलजल आहे ते नदीत यायला सुरुवात झाली. तर ही जी पूर्ण लाईन आहे ना, आता ही काय आम्हाला एक 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 करत बसण्यात आता अर्थ उरलेला नाही. ही जी पूर्ण लाईन आहे ना, याच्यात बऱ्याच ठिकाणी चेंबर फुटलेले. आम्ही बऱ्याच वेळा पालिकेला दाखवले. व्हिडिओ आम्ही पहिल्यांदा करतोय या स्पेसिफिक गोष्टीचा, कारण काय होतं आहे की ॲक्शन घेतली जात नाही आहे. आम्ही सांगतोय कारण आता माझ्या मागं हा कचरा पण दिसत असेल, याच्याबद्दलही एकदा बोलून झालेलं आहे. वरतून जे आपण खेकडा मशीनने काढतो ते वाहत वाहत इथं येतं, पण त्याला काही ठिकाणी ट्रॅश बूम बॅरियर लावावं लागतील किंवा हे जे असं अडकतं त्याच्यासाठी सुद्धा पालिकेकडे काही सुविधा असणं गरजेचं आहे, जे आत्ता ते करत नाही आहे. त्याच्यासाठी कुठल्याही सिस्टीम्स लावल्या जात नाही आहे. हेच ते पाणी आहे, मी परत मुद्दाम सांगत असतो, हेच ते पाणी आहे जे नंदिनी गोदावरी संगमावर जाणार आहे. तिथं घाट बांधलेले, तिथं कुंभमेळ्याची गर्दी जाणार आहे. म्हणजे हे कामं कुंभमेळ्याचे कामं आहेत, हे कामं नदीचे कामं आहे, हे कामं गोदावरीचे कामं आहे, हे कामं म्हणजे लोकांचे कामं आहे. त्याच्यामुळं सर्व नाशिककरांना विनंती आहे की हे जाऊ द्या, पालिकेत तुमचे जे कोणी ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. मी आता वॉर्ड 15मध्ये उभा आहे, पण तो जो चेंबर आहे तो वॉर्ड 19मध्ये. तर या दोन्ही वॉर्डाच्या लोकांना मी सांगतो की 19वाल्यांनी काम करणं गरजेचं आहे, 15वाल्यांनी पण काम करणं गरजेचं आहे. त्यांचे जे नावं आहे ते मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवतोय. तुमच्या ओळखीत ते असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओही जाऊ द्या. तुमच्याकडे नंबर असतील त्यांचे तर त्यांना फोन करून सांगा की सर असं असं होतं आहे, मॅडम असं असं होतं आहे, तुम्ही कृपया याच्याकडे लक्ष द्या. कारण आम्ही तुम्हाला याच्यासाठीच निवडून दिलेलं आहे की आमच्या ज्या समस्या आहे, नागरिकांच्या समस्या, त्या तुम्ही सॉल्व केल्या पाहिजे. आणि पालिकेला तर आम्ही पाठवणारच आहे, पण हे काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. कारण हे आता ह्या प्रत्येक ठिकाणी या वाहिन्या फुटायलाच लागल्या आहे. याचा अर्थ ही पूर्ण वाहिनी खराब झालेली आहे. ही पूर्ण जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, अमृत गार्डनला फुटलेली होती, मध्येही बऱ्याच ठिकाणी फुटलेलं आहे. तर ही सगळ्या वाहिनीचं काम होणं गरजेचं आहे. धन्यवाद.